student. Today we are going to start our new chapter, chapter number 30, and the name of chapter number 13 is magnet. Magnet means, what is mean by magnet? So magnet means होते चुंबक, की जे जनरली आपण बघतो. आता सगळ्यांनाच माहिती आहे, कारण बऱ्याचशा चुंबक यूज करून वापरण्यात येणाऱ्या ज्या पण काही मॅग्नेटिक अप्लायन्सेस आहेत किंवा मॅग्नेटिक जे पण काही गोष्टी आहेत किंवा काही उपकरणं आहेत की जे मॅग्नेटवर चालतात, तर असे बरेचसे उपकरणं आपल्या घरामध्ये असतात किंवा आपल्या वापरामध्ये असतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा यूज करतो आणि मग त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे, मॅग्नेट यूज केलेलं आहे. परंतु कधी असा विचार केला का आपण की या मॅग्नेटचा शोध कसा लागला असेल किंवा कुठून हे शोधलं असेल? मग याच्यासाठी आपल्याला याची डिस्कव्हरी बघायची आहे की याचे इन्व्हेन्शन कशा प्रकारे झालेलं आहे. कारण बऱ्याचदा बघा, सायन्समध्ये जे पण काही शोध लागलेले असतात किंवा जे सायंटिस्टने शोध लावलेले असतात, तर ते फार इझी गोष्टींमधून लागलेले असतात, अतिशय सिंपल गोष्टी असतात. परंतु त्याच्यासाठी त्यांनी विचार केलेला असतो सायंटिस्टने. त्यांच्या ब्रेनमध्ये आणि आपल्या ब्रेनमध्ये डिफरन्स नसतो, सेम असतो, फक्त आपल्यापेक्षा ते जास्त यूज करतात. त्यांचा जो ब्रेन पॉवर आहे तर त्याचा ते जास्त यूज करतात, ब्रेनला जास्त ऍक्टिव्ह करतात. आणि हे ऍक्टिव्ह कधी होईल, जेव्हा आपण आपल्या ब्रेनला स्ट्रेस देऊ किंवा एखाद्या गोष्टीचा आपण वारंवार विचार केल्याच्या नंतर. बघा, आता बऱ्याचदा असं होते की आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हवं असेल आणि कंटिन्युअसली तो प्रॉब्लेम आपल्या डोक्यामध्ये असतो आणि त्याच प्रॉब्लेम्स विषयी आपण कंटिन्युअसली विचार करत असलो तर सहजतेने आपल्याला त्याचं सोल्युशन सापडतं. म्हणजे सहजतेने. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस एखादं मॅथ्सचं एक्झाम्पल असेल आणि ते तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल, परंतु त्या मॅथ्सच्या एक्झाम्पल्सचा जर आपण कंटिन्युअसली विचार केला किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं, त्याच्यासाठी जर आपण ट्राय करत राहिलो, तर सगळ्या मेथड्स यूज केल्याच्या नंतर त्याच्यातली कुठली तरी एक मेथड आपल्याला सापडते आणि हे अगदी इझिली होते. म्हणजे लगेच आपल्याला त्याचं सोल्युशन मिळत नाही, परंतु जेव्हा आपण त्याला ट्राय करतो, आपण ते कंटिन्युअसली सॉल्व्ह करतो किंवा कंटिन्यू आपल्या डोक्यामध्ये तो प्रश्न असतो आणि मग त्या प्रश्नाचा आपण विचार करतो, तर ते आपोआपच सहजतेनेच एखाद्या वेळेस तो प्रश्न आपला उलगडला जातो किंवा त्याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळतं. मग अशाच प्रकारच्या सायन्समध्ये पण बरेचसे शोध अशाच पद्धतीने लागलेले आहेत की जे इझी गोईंग मध्ये लागलेले आहेत, ज्याच्यासाठी फार काही कष्ट करण्याची गरज पडली नाही किंवा काही गोष्टी अशा आहेत की ज्याचा त्यांनी, जे सायंटिस्टने शोध लावले, तर त्यांनी त्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला. जसे की आपण त्या गोष्टींना सहजतेने बघतो, परंतु त्यांनी त्याचा डीप मध्ये विचार केला, डीप मध्ये त्याचं इन्व्हेन्शन केलं आणि त्याच्यामुळे त्यांना मग त्याच्यातून नवीन नवीन इन्व्हेन्शन्स मिळाले किंवा नवीन नवीन गोष्टींचा शोध लावता आला. फॉर एक्झाम्पल, की जसं की आयझॅक न्यूटन जे आहेत शास्त्रज्ञ, ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि त्याच्या गतीसंबंधीचे जे 3 नियम त्यांनी शोधून काढले, लॉज ऑफ मोशन्स जे आपण म्हणतो, तर ते त्यांनी शोधून काढले. मग हे कशा प्रकारे शोधून काढले की सहजतेने, आपल्यालाही त्यांची स्टोरी माहिती की सहज एक ऍपल ट्रीवरचं जे ऍपल आहे ते खाली पडलं आणि त्याच्या खाली ते झोपलेले होते. ते बघता बघताच त्यांच्या मनात विचार आला की हे ऍपल खालीच का पडलं असेल, ते वर का गेलं नाही. म्हणजे हा प्रश्न त्यांच्या मनात पडला आणि मग तो प्रश्न पडल्याच्या नंतर त्याचं जे उत्तर आहे तर ते उत्तर मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये तळमळ निर्माण झाली आणि नंतर मग त्यांनी त्याचं सोल्युशन काढलं की पृथ्वीमध्ये काय आहे, गुरुत्वाकर्षण ही शक्ती आहे आणि ग्रॅव्हिटेशनल हे जे फोर्स आहे तर त्याच्यामुळे तो जो ऍपल आहे तर तो अर्थकडे खेचला गेला गुरुत्वाकर्षणच्या शक्तीमुळे. मग अशाच प्रकारचं बऱ्याचदा आपल्या बाबतीतही होतं की बऱ्याचदा आपण जर एखाद्या गोष्टीचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याच्यातून आपल्याला नवनवीन शोध लागतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस आपण चालता चालता सहजच चालताना आपल्या पायामध्ये शूज आहेत आणि ते शूज त्याच्यामध्ये मातीमध्ये, चिखलामध्ये फसले, किंवा मग एखादा नॉर्मल रस्ता आहे आणि तिथे आपले जे पाय आहेत तर ते चालता चालताच आपले जे शूज आहेत तर ते त्याच्यामध्ये गच्च बसले, स्टक झाले. मग ते ओढून ओढून आपण ट्राय करतो, आपल्याला एकदम भीती वाटते की कसं काय आपला पाय इथे खेचला गेला किंवा कसं काय आपला पाय त्याच्यामध्ये फसला गेला. मग आपल्याला एक तर भीती पण वाटते आणि आपण हवेत तो प्रयत्न करतो त्याला काढण्यासाठी. ते काढल्याच्या नंतर आपल्या मनात एक तर प्रश्न पडतो की हे कशामुळे झालं असेल आणि का झालं असेल.
मग हे प्रश्न पडल्याच्या नंतर आपण त्याचं इन्व्हेन्शन करतो की नेमकं इथे काही चिखल होता का, किंवा इथे काही दुसरं आहे का जे शूज मध्ये घुसलं असेल, एखादी पिन असेल, एखादा खिळा असेल, तो शूज मध्ये टोचला असेल आणि त्याच्यामुळे आपला जो शूज आहे तो गच्च बसलाय, तिथे निघत नाहीये. म्हणजेच मग कुठलीही साधारण गोष्ट आहे तर त्याच्याविषयी जर आपल्याला प्रश्न पडत राहिले किंवा त्याचं जर आपण डीप मध्ये जर आपण त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याची आपल्याला माहिती मिळेल आणि त्याच्यातून नवीन नवीन शोध देखील लागतील. मग अशाच प्रकारचा एक शेपर्ड बॉय होता की जो मेंढ्यांचं पालन करत होता आणि ग्रीसमध्ये मॅग्नेशिया या ठिकाणी तो जो शेपर्ड बॉय होता तर तो आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेलेला होता, मेंढ्या चारण्यासाठी गेलेला होता. आणि गेलेला असताना त्याच्या हातामध्ये एक काठी होती, वुडन स्टफ होती आणि ती वुडन स्टफ असेल परंतु त्याला काहीतरी खाली लोखंडाचं असं कव्हर असेल. तर चालता चालता त्याची जी वुडन स्टफ आहे तर ती त्या एका दगडाच्या तिथे अगदी गच्च बसली, ती स्टक झाली तिथे. आणि ती ओढताना त्याला खूप प्रयत्न करावे लागले, खूप प्रयत्न, आणि ती जी वुडन स्टफ आहे तर ती त्याच्यापासून दूर झाली. आणि मग नंतर त्याने बघितलं की तिथे नेमकं काय आहे तर तिथे एक रॉक होता, रॉक सारखा एक पदार्थ होता, म्हणजे खडक होता. आणि तो जो खडक आहे तर तो म्हणजे आहे मॅग्नेट. आणि ग्रीस मधल्या मॅग्नेशिया या ठिकाणी तो सापडल्यामुळे त्याला मॅग्नेट हे नाव मिळालं. अशा प्रकारे साध्या आणि सरळ पद्धतीने मॅग्नेटचा शोध लागलेला आहे. आणि हे जे मॅग्नेट आहे तर मॅग्नेट कशा प्रकारे शोध लागला आणि ते कोणकोणत्या पदार्थांना स्वतःकडे अट्रॅक्ट करतं तर मग हे देखील आपल्याला लर्न करायचंय. सो नेक्स्ट आपण बघणार आहेत मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस. मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता हे जे मॅग्नेट आहे तर हे वेगवेगळ्या इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये किंवा वेगवेगळे जे पण काही उपकरणं आपण युज करतो तर त्याच्यामध्ये वापरण्यात येते वेगवेगळ्या त्याच्या आकारानुसार. म्हणजे वेगवेगळे शेप्स असतात याचे आणि वेगवेगळ्या शेप्सनुसार ते वेगवेगळ्या उपकरणांमध्ये यूज केलं जाते. त्याचे काही म्हणजे मेकॅनिकल पर्पज पण असतात, त्याचा काही मेकॅनिकल हेतू देखील असतो आणि त्याच्यानुसार मग त्याला वापर केला जातो. मग हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर आपल्याला नेक्स्ट बघायचे सबस्टन्सेस दॅट इज मॅग्नेटिक ऑर नॉन मॅग्नेटिक. मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस आपण कशाला म्हणणार तर बघा, फॉर एक्झाम्पल की एखादा खूप मोठा कचरा आहे आणि कचऱ्यामध्ये आपण काही आयर्न नेल्स टाकले, म्हणजे लोखंडाचे खिळे टाकले, काही पिन्स टाकल्या, काही नाईफ वगैरे टाकली एखादी स्टीलची, किंवा मग आपल्या ज्या शेविंग ब्लेड्स असतात त्या टाकल्या, त्याच्यानंतर काही प्लास्टिकचं साहित्य टाकलं, काही रबर, पेन्सिल, पेन असं टाकलं. आणि हे टाकल्याच्या नंतर हे एक तुमच्यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. सगळे जे पदार्थ आहेत ते एकत्रित करायचे आहेत आपल्याला आणि एकत्रित केल्याच्या नंतर एखादं छोटं बार मॅग्नेट जर असेल, बार मॅग्नेट कशाला म्हणणार आपण, असं जर सरळ स्ट्रीप सारखं एखादं मॅग्नेट असेल तर ते मॅग्नेट घ्यायचं, किंवा कुठलेही मॅग्नेट तुमच्याकडे ओव्हल शेपचं असेल, सर्क्युलर शेपचं असेल, कुठलेही मॅग्नेट घ्या. आणि ते मॅग्नेट घेतल्याच्या नंतर एखाद्या प्लेटमध्ये हे जे साहित्य आपण एकत्रित केलेलं आहे तर त्याच्यावर फिरवायचं. ते फिरवल्याच्या नंतर काय होईल रे, ऑफकोर्स जे पण काही मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत ते काय होतील, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतील. म्हणजेच या मॅग्नेटला जे मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत ते चिपकतील. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये जर आपण पैशांची नाणी टाकलेली असतील तर ती नाणी चिपकतील. त्याच्यानंतर आयर्न नेल्स किंवा पिन्स असतील किंवा आयर्नच्या क्लिप्स असतील तर त्या चिपकतील. त्याचबरोबर शेविंग ब्लेड्स असतील तर त्या चिपकतील, नाईफ चिपकेल. आणि बाकीचे जे उरलेले सबस्टन्सेस असतील की जे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार नाही तर त्यांना म्हणणार आपण मग नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग याच्यावरून सिंपल मध्ये आपण सांगणार बघा, मॅग्नेटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचं, असे सबस्टन्सेस की जे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, मॅग्नेटकडे आकर्षिले जातात. अट्रॅक्ट मीन्स काय, आकर्षित होणे. की मॅग्नेटकडे आकर्षित होणारे जे सबस्टन्सेस असतात किंवा जे मटेरियल्स असतात त्यांना आपण मॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणणार. आणि जे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत, मॅग्नेटकडे आकर्षिले जात नाहीत असे जे सबस्टन्सेस असतात तर त्यांना म्हणणार आपण नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग याचे फॉर एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील की मॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये आपण आयर्न,
निकेल, कोबाल्ट याच्यापासून बनलेले जे पण काही सबस्टन्सेस आहेत ते सांगू शकतो. जसं की आयर्न नेल्स सांगितले आपण, क्लिप्स सांगितल्या, शेविंग ब्लेड सांगितली, नाईफ सांगितली. आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये काय काय असेल मग, फॉर एक्झाम्पल रबर असेल तर रबर, किंवा मग त्याच्यामध्ये आपण एखादी पेन्सिल टाकली असेल, पेन्सिल, पेन, किंवा मग ऑदर कॉम किंवा स्केल असेल तर हे नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये येते, कारण नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस हे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत. मग याचाच अजून एक दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल की मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणारे जे पण सबस्टन्सेस आहेत तर त्याच्यामध्ये जे पण मॅग्नेटिक मटेरियल यूज केलेलं असते तर ते मॅग्नेटकडे आकर्षिले जाणारं जे सबस्टन्स आहे त्याच्यापासूनच बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल की जे पण काही आर्टिकल्स मेडअप बाय मॅग्नेटिक एलिमेंट्स पासून बनणारे जे पण काही सबस्टन्सेस आहेत तर तेच मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. जसे की आयर्न, निकेल, कोबाल्ट किंवा त्यांचं अॅलॉय मीन्स त्यांचं काय असेल मिक्सचर, म्हणजेच आयर्न पासून बनलेल्या वस्तू किंवा मग निकेल पासून किंवा कोबाल्ट पासून किंवा या तिन्हीचं मिक्सचर होऊन जे पण काही अॅलॉय तयार होईल तर त्याच्यापासून बनलेले जे पण काही सबस्टन्सेस आहेत फक्त तेच सबस्टन्सेस मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. मॅग्नेटिक जे पण काही एलिमेंट्स आहेत तर त्यांच्यापासून बनलेले सबस्टन्सेसच मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. आणि या उलट सांगायचं झालं तर जे पण सबस्टन्सेस ह्या मॅग्नेटिक एलिमेंट्स पासून बनलेले नसतात, म्हणजे जे पण सबस्टन्सेस असतात असे काही सबस्टन्सेस किंवा असे काही आपल्याला सांगता येईल मटेरियल्स की ज्याच्यामध्ये आयर्न, निकेल, कोबाल्ट किंवा त्यांचं जे अॅलॉय आहे तर ते यूज केलेलं नसेल, ते दुसऱ्या कुठल्या एलिमेंट्स पासून बनलेले असतील तर ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत. म्हणजेच मग याच्यावरून आपण मॅग्नेटिक मटेरियल्स अँड मॅग्नेटिक नॉन मटेरियल्स असं आपण सांगू शकतो. मॅग्नेटिक मटेरियल्स अँड नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. अशा प्रकारे मग आज आपण मॅग्नेट म्हणजे काय, मॅग्नेटचा शोध कशा प्रकारे लागला आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचं आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचं हे लर्न केलं. याचा नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.